नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप आहे. लोकसभेप्रमाणेच ठाकरे गटाने विधान परिषदेच्या 4ही जागा परस्पर घोषित केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेचे उमेदवार मागे घ्या असा निरोप दिलाय. बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतला सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. कारण महायुतीने सुनेत्रा पवारांना तिकीट दिलं होतं, तर महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना तिकीट दिलं होतं. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. त्यानंतर आता बारामतीत काका पुतण्या भिडण्याची चिन्ह आहेत. याचं कारण बारामतीतल्या शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार टक्कर देणार असल्याची चर्चा आहे. शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कांद्यांच्या वांद्यांवर चर्चा केली आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांना दुखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकरच केंद्रीय कृषी मंत्र्यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. पंतप्रधानांच्या शपथविधीला राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा देऊनही निमंत्रण का नाही, यावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. कदाचित घाई गडबडीत त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल, मात्र यामागे दुसरी कोणतीही भावना नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अधिकारी राजशिष्टाचारानुसार करतात. त्यामुळे कधी कधी जवळच्या व्यक्तींना निमंत्रण द्यायचं राहून जातं. मात्र राज ठाकरे यांना निमंत्रण नसेल तर त्यांची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतलीच पाहिजे अशी प्रतिक्रियाही मुनगंटीवारांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 13 संचालकांसह 2 कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्व संचालकांनी संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. यात सम्यक साक्षी सिक्युरिटी अँड लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांवर दबाव आणला होता. सुरक्षा रक्षक पुरवलेले नसतानाही देयकांवर सह्या घेऊन पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलाय. मराठा समाजाला सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती लक्षणीयरित्या खालावल्याचे समोर आले आहे. अंतरवाली सराटीत येथे डॉक्टरांचे एक पथक तैनात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिलाय. देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका काल पहिल्यांदाच सर्वांसमोर आली आहे. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्त्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी फक्त काँग्रेस किंवा ईडी आघाडीच्या पक्षांनाच धारेवर धरले नाही, तर भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनाही जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान सर्वच पक्षांकडून झालेला कडवा प्रचार आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सन्मानपूर्वक आमंत्रण न दिल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्यानिमित्त राज ठाकरेंनी मुंबईत गुरुवारी सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 3 नेत्यांनी राज ठाकरेंचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. 2 तासात शिंदेचे तब्बल 3 नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा देखील घेतल्या होत्या.
त्यात निकालानंतर ठाण्यात 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे। मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना या संघटनेवर उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व आहे। राज्यात सत्ता पालट झाल्यानंतरही उद्धव ठाकरे गट या संघटनेवर वर्चस्व राखून आहे। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी ही संघटना आपल्या बाजूने वळवण्यासाठी या संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत। आतापर्यंत या संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा पगार 4000 इतका होता। मात्र मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांचे मानधन 8600 इतके केले आहे। याचा अर्थ या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट झालाय। 100% या पगारवाढीमुळे या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपल्या निष्ठा बदलणार का हे पाहावे लागेल। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या पाहण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।